महाराष्ट्रात प्रशासनावर विश्वास ठेवायचा तरी किती? कारण ज्या अधिकाऱ्यांच्या हातात जनतेचा न्याय आहे, तेच जर कायद्याचा गैरवापर करत असतील, तर सामान्य माणसाने जायचं कुठे? नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहत आहे सिटी प्लस मराठी. आपण एक आज अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा विषय घेऊन आलो आहोत. अधिकाराचा गैरवापर आणि थेट 15 अधिकाऱ्यांवरती कारवाई. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर केल्याप्रकरणी तब्बल 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचे आदेश दिले आहेत. या कारवाईमध्ये सर्वाधिक धक्का बसला आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्याला. कारण या 15 अधिकाऱ्यांपैकी तब्बल 11 अधिकारी हे पुणे जिल्ह्यात कार्यरत होते. 7-12 उतार्याचे संगणकीकरण करताना काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने जमीन महसूल अधिनियमातील कलम 155 अंतर्गत तहसीलदारांना विशेष अधिकार दिले होते. पण काही अधिकाऱ्यांनी या अधिकाराचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. चुका दुरुस्त करण्याऐवजी जमिनीचा वर्ग बदलणे, जमिनीचे क्षेत्र बदलणे आणि भोगवटदाराचे नाव बदलणे अशा प्रकारचे बेकायदेशीर फेरबदल करण्यात आल्याचे आरोप आहेत. ही फक्त प्रशासकीय चूक नाही, तर हा थेट जनतेच्या विश्वासाचा विश्वासघात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली होती. या समितीने तब्बल 38,027 प्रकरणांची प्राथमिक तपासणी केली. त्यापैकी 2,337 प्रकरणांची कागदपत्रांसह तपासणी करण्यात आली आणि त्यामधून 13 प्रकरणे अतिगंभीर स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच काही ठिकाणी जाणीवपूर्वक कायद्याचा गैरवापर करून जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये फेरफार करण्यात आला. या कारवाईत अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांचा समाविष्ट आहे. त्यामध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश आहे: गीता गायकवाड, पूर्वी अतिरिक्त तहसीलदार पिंपरी चिंचवड, सध्या त्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर ठेके या ठिकाणी आहेत. ज्योती देवरे, पूर्वी तहसीलदार खेड, तर सध्या अतिरिक्त तहसीलदार मालेगाव नाशिक या ठिकाणी आहे. रवींद्र सबनीस, पूर्वी तहसीलदार जुन्नर, तर सध्या प्राचार्य रामेती पुणे या ठिकाणी आहेत. व्यंकटेश भोसले, पूर्वी मंडळ अधिकारी जुन्नर, तर सध्या मंडळ अधिकारी आंबेगाव या ठिकाणी आहेत. प्रल्हाद पाटील, पूर्वी महसूल सहाय्यक जुन्नर, तर सध्या महसूल सहाय्यक आंबेगाव या ठिकाणी आहेत. श्रीकांत पाटील, पूर्वी तहसीलदार इंदापूर या ठिकाणी होते, तर सध्या आता विशेष भूसंपादन अधिकारी धाराशिव या ठिकाणी आहेत. मधुसूदन बर्गे, पूर्वी तहसीलदार मावळ, तर सध्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन नागपूर या ठिकाणी आहेत. मारुती चोरमले, पूर्वी मंडळ अधिकारी शिवणे मावळ या ठिकाणी होते, तर सध्या निलंबित आहेत. अश्विनी गोरे, पूर्वी ग्राम महसूल अधिकारी शिवली मावळ, तर सध्या ग्राम महसूल अधिकारी शिवली मावळ. सुजाता रच्चेवार, पूर्वी ग्राम महसूल अधिकारी कुरवंडे मावळ, सध्या ग्राम महसूल अधिकारी वराडे मावळ या ठिकाणी आहेत. श्रीकांत कुलकर्णी, पूर्वी लिपिक मावळ, तर सध्या महसूल सहाय्यक पुणे शहर. सुरेश जगताप, पूर्वी मंडळ अधिकारी खडकमाळा मावळ सहाय्यक, सध्या आता महसूल अधिकारी खनिकर्म पुणे या ठिकाणी आहेत. ज्ञानेश्वर भराटे, पूर्वी ग्राम महसूल अधिकारी तळेगाव डमडेरे, तर सध्या आता ग्राम महसूल अधिकारी पाषाण या ठिकाणी आहेत. संजय पाटील, पूर्वी तहसीलदार दौंड, तर सध्या उपजिल्हाधिकारी करमणूककर मुंबई शहर या ठिकाणी आहेत. आता नागरिकांचा मोठा प्रश्न या सर्व अधिकाऱ्यांवरती आहे की फक्त सक्तीची रजा देणे पुरेसे आहे का? कारण हा विषय फक्त कागदावरचा नाही, तर हा विषय जमिनींच्या मालकी हक्कांचा आहे आणि अनेक वेळा कोट्यावधी रुपयांच्या व्यवहारांचा असतो. म्हणून आता नागरिकांमधून मागणी होत आहे की या अधिकाऱ्यांवरती थेट निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
त्याचबरोबर आता आणखी एक गंभीर मुद्दा चर्चेत येत आहे. पिंपरी चिंचवड आणि हवेली तहसील कार्यालयाबाबत देखील यापूर्वी अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. जमिनींच्या नोंदीमध्ये फेरफार, सातबाऱ्यातील संशयास्पद बदल अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नागरिकांमधून केल्या होत्या. म्हणून आता नागरिकांमधून अशी मागणी होते की पिंपरी चिंचवड आणि हवेली तहसीलदार कार्यालयातील प्रकरणांचीही सखोल चौकशी व्हावी आणि जर गैरव्यवहार आढळला तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कडक कारवाई करण्यात यावी. जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुमचा सातबारा उतारा नियमित तपासा. कोणताही संशयास्पद बदल दिसल्यास ताबडतोब त्याची चौकशी करा आणि गरज पडल्यास माहिती अधिकाराचा देखील वापर करा. कारण ही कारवाई म्हणजे एक इशारा आहे. पण प्रश्न असा आहे, हा इशारा फक्त 15 अधिकाऱ्यांपुरता मर्यादित राहणार की संपूर्ण महसूल यंत्रणा स्वच्छ होणार? हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. इतक्या मोठ्या पदावरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे गंभीर आरोप होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केवळ त्यांना सक्तीची रजा न देता या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषीवरती निलंबनाची कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.